खूप हुशार आहे मुलगी. काल ती जर माझ्याकडे आली नसती ना, तुझी काही खैर नव्हती. मलाही वाटलं होतं की ही खरंच घरी येते की काय. पण मला असं वाटतंय की तू आता तिला घरी नाही. आत्या, इट्स हाय टाइम. म्हणजे पण आई आणि घरातले सगळेच आले होते, म्हणजे नक्कीच काहीतरी. तुला काय वाटतं ते उगाच आले होते? म्हणजे मोनिका, नाही, हे सगळं जरी खरं असलं ना तरी सगळेच्या सगळे नाही ना येणार. बरं ते ठीक आहे. आता याच्यानंतर तुला घरातल्यांची सारखी सारखी विचारणा होणार आणि प्रत्येक वेळेस मी नाही येऊ शकत. आणि आणखीन एक लक्षात ठेव, आता तिच्या मनाविरुद्ध काही होऊन चालणार नाही. आणि तिला जर आपल्या घरी येऊन आनंद मिळणार असेल तर मला वाटतं तिचा आनंद कशा ते मला माहिती आहे, पण तिच्या आनंदामुळे आपली काळजी वाढेल त्याचं मला टेन्शन आहे. पुढचं पुढे विक्रांत, आत्ताचा विचार कर ना. आणि आता डिलिव्हरीला सुद्धा फार काळ राहिलेला नाहीये. त्यानंतर तर तिला जावं लागणारच आहे तिच्या घरी कायमची. म्हणून ने तिला आता घरी. ठीक आहे, आलोच मी. कुठे जातोस आत्ताच? मी मोनिकाकडे नाही, मानसीकडे जातोय. तिला थँक्स म्हणायला हवं. खरं तर मी थँक्यू म्हणायला आलो होतो, पण आत्ता जाणवलं की मी सॉरी म्हटलं पाहिजे. इट्स ओके विक्रांत. नो मानसी, इट्स नॉट ओके. कारण माझ्यामुळे तुझी आणि सलीलची भेट अर्धवट राहिली. पण तू काय ते मुद्दाम केलं नाहीस ना. आणि तसंही मला वाटतं की जेव्हा जेव्हा सारखं एखादं काम अडत असेल ना, तेव्हा त्याचं पुढे काहीही होणार नसतं. नाही, पण तू जर पॉझिटिव्हली विचार केलास तर एका अर्धवट भेटीतून पुढच्या भेटीसाठीची क्युरिओसिटी निर्माण होऊ शकते. म्हणजे ते सस्पेन्स थ्रिलर फिल्म्स असतात ना, त्यात कसं प्रत्येक सीन एका पॉइंट पर्यंत जाऊन असा थांबतो की प्रेक्षकांना वाटतं आता पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे. तसं माझी लाईफ काय सस्पेन्स मूवी आहे. आणि बाय द वे, मला कसलीही क्युरिओसिटी नाहीये. तुला नसेल पण त्याला असू शकते ना. त्याला कशाला असेल? ते मला काय माहित, तू त्याला विचार. हे बघ, तेच सांगायला फोन आला असेल त्याचा. बघ विक्रांत प्लीज, तो कशाला? कोणाचा आहे? कोणाचा नाही. मला वाटलं की त्याचाच फोन आलाय की काय. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.